हाय गाईज, कसे सर्व ठीक आहे ना? मी पण ठीक आहे. आज बनवतो आहे गव्हाच्या पिठाचे मोमोज. आणि काय करणार आहे, प्रत्येक वेळा मी तुम्हाला आहे ना कोबी किसताना त्याचा एक ब्लॉग बनवणार आहे. कोबी, कॅरेट वगैरे आणि बीन्स कसं किसायचं, त्यात पाणी वगैरे कसं फिरवायचं किंवा त्या कोबीमधलं पाणी कसं काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा एक ब्लॉग स्पेशल बनवणार आहे. आणि आता चालू आहे गव्हाच्या पिठाचे मोमोज. आणि आज सर्व मोमोज आहे, गव्हाच्या पिठाचे आहे, सुजीचे आहे, परत बीटचे आहे, चीजकॉर्न आहे, सोया आट्याचे, सोया स्टफिंगचे आहे, पनीरचे आहे, परत तुम्हाला सांगू कॅबेजवाले आहे, मैद्यावाले आहे, परत राईस पेपरचे आहे, झोल मोमोज आहे. हे सगळे व्हरायटी असतात. आणि ह्या 50 व्हरायटी मी बनवते मोमोजमध्ये. आणि तुम्हाला अजून सांगायला आवडेल मला की ऑनलाईन भरपूर जातं, ऑर्डर भरपूर येतात मला. आणि मी असं ठरवलेलं आहे की आपल्याजवळ जे नॉलेज आहे हे नॉलेज मी तुमच्यापर्यंत पोचवू, बरोबर ना? आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक मोमोजला पीठ कसं भिजवलं जातं त्याचा एक ब्लॉग स्पेशल करणार आहे. कोबीचा तर झालाच, तो एक ब्लॉग करून देणार आहे. आणि गव्हाच्या पिठाचा पण ब्लॉग करणार आहे स्पेशल. पण आता मोस्टली माझे गव्हाच्या पिठाचे भरपूर मोमोज झाले आहेत. आता फक्त काय 10-15 लाट्या राहिलेत, तेवढेच करायचे. बाकी सगळे मोमोज झाले. पण प्रत्येक मोमोजचा मी ब्लॉग करणार आहे आणि तुम्हाला पूर्ण भरपूर नॉलेज देणार आहे. जर ज्यांना कोणी ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर ऑनलाईन मी जॉईन करणार आहे सगळ्यांना. आणि दुसरी गोष्ट अशी, फक्त ₹1 टाकायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकन दाबायला विसरायचं नाही आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, जेणेकरून आपला मराठी माणूस हा व्यवसायात पुढे गेला पाहिजे, एवढं मला म्हणायचं आहे. आणि एवढीच आशा आहे, इच्छा आहे माझी की आपला मराठी माणूस ह्या व्यवसायामध्ये सुद्धा टेकआउट केला पाहिजे. आणि माझ्याजवळ जेवढं नॉलेज आहे ते नॉलेज मी तुम्हाला देणार आहे. मला फी काही नको, जास्त नको, काही नको, फक्त ₹1 टाकायचा आहे आणि क्लासेसला जॉईंट व्हायचं आहे. एवढंच करायचं तुम्हाला, बाकी काहीच करायचं नाही आहे. तर मग आहे ना मग तयार शिकायला? हां, तुम्ही मुलांनासुद्धा घरी करू शकता. व्यवसाय नाही करायचा तर घरीसुद्धा करून खाऊ शकतात छान छान. आणि इतके सुंदर आहे ना, माझ्याकडे 180 चटण्यांचे प्रकार आहेत. माझ्याकडे अथांग लोणच्याचे प्रकार आहेत. तुम्ही हिरव्या मिरचीचं म्हणा, लाल मिरचीचं म्हणा, टिंडोरीचं म्हणा, किंवा तुम्ही गाजराचं लोणचं म्हणा, किंवा कैरीचं म्हणा, लिंबाचं म्हणा, त्याचं जाम किंवा त्याचं स्क्रब, इतकं म्हणजे मिक्सरला बारीक करून सुद्धा तुम्ही लोणचं इतकं सुंदर बनवू शकता प्रत्येकाचं. टमाट्याचं लोणचं म्हणा, पेरूचं म्हणा, मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे. फक्त काय करायचं आहे, ₹1 भरून तुम्ही आधी मोमोच्या क्लासेसला जॉईन व्हायचं आहे. नंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे की चटण्या कशा प्रकारच्या असतात. आणि घरात अवेलेबल असतं सगळं अवेलेबल असतं घरामध्ये. तुम्ही त्या चटण्या करू शकता, लोणचे करू शकता. घरात हिरव्या मिरच्या रोज येतात, घरात लिंब रोज येतात, तर तुम्ही ते घरच्या घरी करू शकता. थोडंसं 4 लिंब भरपूर झाले, 10-15 मिरच्या भरपूर झाल्या, तुम्हाला 15 दिवसाचं लोणचं खाण्याकरता घरामध्ये. आणि नाही काही तर तुम्ही तो त्यात व्यवसायसुद्धा करू शकता. इतकं सुंदर आहे. आणि माझ्याकडे क्लासेस भरपूर आहेत, भरपूर क्लासेस आहेत. फूडमध्ये तर भरपूर आहेत. अजून तुम्हाला एक सांगायचं आहे, रागीचे मोमोज पण शिकवते मी. रागी, नाचणी, नागलीचं पीठ त्याचे. आणि सत्तू पण शिकवते. जो पहाडीमध्ये जंगलात खात होते पूर्वीचे लोक, त्यांना भाकरी करायला वेळ नव्हता, चुला पेटवायला वेळ नव्हता, किंवा भाकरी करायच्या त्याच्यावर भाजी चटणी कुठून आणायची, त्याकरता ते काय करायचे की एक स्टीम करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये गरम पाण्याच्या वाफेमध्ये ते सत्तू वाफवायचे आणि त्याचं स्टफिंग राहायचं ओल्या नारळाचं खोबऱ्याची चटणी. पण ते आता तर करायला लागले, कोणी ड्रायफ्रूट टाकायला लागले आतमध्ये, किंवा कोणी ओल्या खोबऱ्याची चटणी टाकायला लागले. पण आता मोस्टली काय होतं की आता ते वेळेस ते लसणाची चटणी टाकायची आतमध्ये आणि मस्तपैकी कटिंग करायचे. आणि गाई म्हशी असायच्या पूर्वी त्यांच्याकडे ते जंगलामध्ये, तर मस्त तूप वगैरे काढायचे आणि ते तूप लावून त्याच्यावर खायचे. हे त्यांचं खाद्य होतं पूर्वीच्या लोकांचं.
जंगलामधले पहाडीचा सत्तू म्हणतात त्याला, पहाडीमध्ये खाणारे सत्तू, तर तो पण सत्तू शिकवते मी. तर तुम्हाला मी भरपूर शिकवणार आहे. तर प्रयत्न करा की तुम्ही, आणि शेअर पण करा. कोणाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही ते पण सांगा मला, की क्लासेसला तुम्ही जॉईन पण करू शकता, कोणाला सांगू शकता, शेअर करू शकतात, हो की नाही. आणि मला वाटतं 1 रुपये जॉईन होऊन काही जास्त नाही, हो की नाही. आणि तुम्हाला नॉलेज हे भरपूर मिळणार आहे, भरपूर अति नॉलेज मिळणार आहे. जेली कसे बनवायची किंवा सरबत कसं बनवायचं, सरबतचे प्रकार पण भरपूर आहेत माझ्याकडे, हो ना. तर चला मग, आजपासून एक ब्लॉग टाकणार आहे मी. आणि तुम्हाला हे माहितीसाठी की आतापर्यंत मी ब्लॉग तयार केले नव्हते, मी फक्त ऑनलाईन क्लासेस घेते प्रत्येक बॅचचे. पण ते क्लासेसचा जो आहे एक स्पॉट तो वेगळा आहे. आणि आता हे जे मी तुम्हाला टाकणार तो यूट्यूबवर ऑनलाईनचं चालू करेल. हा 1 रुपया भरून हा वेगळा क्लास आहे. आणि जे मी फी घेते त्याचे क्लासेस वेगळे आहे. एका लेडीजचे 3,500 रुपये फी घेते मी. आणि त्याच्यामध्ये त्यांना मोमो शिकवते. मोमोचे प्रकार हे 2च दिवसाचा क्लास असतो 3,500, पण तो वेगळा असतो. हा फक्त मी आता चालू करणारे नवीन 1 रुपया भरून तुम्ही क्लास जॉईन करू शकता. तर ठीक आहे, मग व्हाल ना तयार? ठीक आहे, कळवा मला DM मध्ये. शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. केल्यानंतर त्याच्यात म्हणायचं आहे कमेंटमध्ये, जे जॉईन होतील मला किंवा मला सबस्क्राईब करतील त्यांनी कमेंटमध्ये म्हणायचं आहे मला मोमो शिकायचं आहे, असं म्हणायचं आहे. ठीक आहे, बाय.